नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 11 फेब्रुवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकतात. जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकतात. प्रश्न क्रमांक पहिला आहे. दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 2025 मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बी-जे-पी या पक्षाने दिल्ली विधानसभा 2025च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 2. नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने किती जागा जिंकलेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला 22 जागांसह 22 जागांवर विजय मिळवता आलेला असून त्याच्यामध्ये आपण विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 70 जागांसाठी यावर्षी निवडणूक झालेली असून विधानसभेमध्ये भाजप पक्षाला 48 आणि आम आदमी पार्टीला 22 जागांवर विजय मिळवता आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 3. एरो इंडिया हवाई प्रदर्शन 2025 हे कुठे सुरू झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. बंगळुरूमध्ये 2025 मधील एरो इंडिया हवाई प्रदर्शन हे प्रदर्शित केले जाणार आहे. हा सराव 15वा एरो इंडिया एक्स्पो 2025 मध्ये 15वा हा सराव असणार आहे. तो दिनांक 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेला असून हे ठिकाण आहे येलहंका हवाईदल स्टेशन, बेंगळुरू, कर्नाटक आणि अमेरिका एरो इंडिया एक्स्पोमध्ये हे सहभागी होणार आहे. त्याची थीम आहे द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज. ही या एरो इंडिया हवाई प्रदर्शनाची थीम आहे आणि ही आशियातील सर्वात मोठा एअर शो असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. 2 दिवसीय एआय शिखर परिषद कोणत्या देशामध्ये सुरू होत आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. फ्रान्स या देशामध्ये 2 दिवसीय एआय शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉइंट आहे. फ्रान्समध्ये सोमवारपासून 2 दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद सुरू करण्यात आलेली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अध्यक्षपद भूषवणार असून तसेच या दौऱ्यात भारत, फ्रान्स या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सीईओ गटांच्यासही संवाद साधणार आहेत. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. फ्रान्समध्ये होणाऱ्या 2 दिवसीय एआय शिखर परिषदेला भारतातर्फे कोण हजर राहणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एआय शिखर परिषदेला जे की फ्रान्समध्ये होत आहे, तिथे उपस्थित राहणार आहेत. कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याची धावपटू सुदेशना शिवणकर हिने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सुवर्णपदक हे 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे धावपटू कोण आहे? सुदेशना शिवणकर हिने ही धावपटू असून हिने सुवर्णपदक पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. दर 2 वर्षांनी होणारे एरो इंडिया हवाई प्रदर्शन यावर्षी बंगळुरू येथे कोणत्या कालावधीमध्ये आयोजित केलं गेलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 10 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान या 2 दिवसीय एरो इंडिया हवाई प्रदर्शनाचं बंगळुरूमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. एन बिरेन सिंग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मणिपूर राज्याचे एन बिरेन सिंग यांनी नुकताच राजीनामा मुख्यमंत्रीपदाचा दिलेला आहे. मणिपूरबद्दल आपण काही महत्त्वाची माहिती बघून घेऊ. मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. आणि मणिपूरची स्थापना झालेली आहे 21 जानेवारी 1972 मध्ये आणि तिथल्या विधानसभा जागा आहेत एकूण 60. राज्यसभा जागा आहे ती 1, लोकसभा जागाची आहे 1 आणि तिथली लोकसंख्या आहे 2,85,05,794 इथे आणि मणिपूरची भाषा आहे मनोपरी. तिलाच मेईतेई लिपी असं सुद्धा म्हणतात आणि तिथलची साक्षरता आहे 76.94%. याबरोबरच आपण संपूर्ण राज्याचे काही मुख्यमंत्री त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघून घेऊ. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत
श्री न. चंद्रबाबू नायडू. अरुणाचल प्रदेशचे आहेत श्री पेमा खांडू. आसामचे आहेत हेमंत बिस्वा शर्मा. बिहारचे आहेत नितीश कुमार. छत्तीसगडचे आहेत विष्णुदेव साई. दिल्लीच्या आत्ताच निवडणूक पार पडलेल्या असून इथलचा अजून मुख्यमंत्र्याची घोषणा झालेली नाही. गोव्याचे मुख्यमंत्री आहेत श्री प्रमोद सावंत. गुजरातचे आहेत श्री भूपेंद्र पटेल. हरियाणाचे आहेत श्री नायब सिंग सैनी. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत श्री सुखविंदर सिंग सुगू. जम्मू आणि काश्मीरचे आहेत श्री अमर अब्दुल्ला. झारखंडचे मुख्यमंत्री आहेत श्री हेमंत सोरेन. कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत श्री सिद्धरामय्या. केरळचे आहेत श्री पिनराई विजयन आणि मध्य प्रदेशचे आहेत श्री मोहन यादव. महाराष्ट्र आहेत देवेंद्र फडणवीस आणि मणिपूरचा आत्ताच आपण पाहिलेला तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला असून हे इथलं मुख्यमंत्री पण सध्या रिकामा आहे. समोरचा आहे मेघालयाचे मुख्यमंत्री आहेत कॉनराड पोंगलम संगमा. मिझोरमचे आहेत श्रीपू लालदुहोमा. नागालँडचे आहेत नेफ्यू रेबो आणि ओडिशा आहेत श्री मोहन चरण मांझी. पुदुचेरीचे आहेत एन रंगस्वामी. पंजाबचे आहेत भगवंत सिंग मान. राजस्थानचे आहेत भजनलाल शर्मा. सिक्कीमचे आहेत प्रेमसिंग तमांग. तामिळनाडूचे आहेत एम के स्टॅलिन. तेलंगणाचे आहेत रेवंत रेड्डी. त्रिपुरा आहेत माणिक साहस. उत्तर प्रदेशचे आहेत योगी आदित्यनाथ. उत्तराखंडचे आहेत पुष्कर सिंग धामी आणि पश्चिम बंगालचे आहेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. भारतीय जनता पक्ष दिल्ली विधानसभेमध्ये किती वर्षांनी सत्तेत आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 29 वर्षानंतर भारतीय जनता पक्ष हा दिल्ली विधानसभेमध्ये निवडून आलेला आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक ही झालेली आहे 2025 मध्ये. तिथलच्या जागा एकूण 70 जागेसाठी त्या ठिकाणी निवडणूक पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये भाजप पक्षाला 48, आम आदमी पक्षाला 22 आणि काँग्रेस पक्षाला तिथे एकही जागा मिळवता आलेली नाही. ते पण सलग तिसऱ्या वेळेस त्यांना एकही जागा मिळवता आलेली नाही. एकूण मतदान झालेलं आहे 60.39% मतदान त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि सर्वाधिक मतांनी विजय झालेला आहे मोहन इक्बाल, जे की आम आदमी पार्टीचे आहेत. त्यांना 42,724 मतांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि सर्वात कमी मतदान झालेलं आहे चंदन कुमार चौधरी, जे की भाजपा पक्षाचे आहेत. मुख्यमंत्री आतिश यांना 3,221 मतांनी त्यांना विजय मिळवलेला आहे आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 4,089 मतांनी पराभव केलेला असून ते भाजपाचे कोण आहेत? प्रवेश शर्मा यांनी त्यांचा पराभव केलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा कितवा फलंदाज ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. रोहित शर्मा हा दुसरा फलंदाज ठरलेला आहे. कशामध्ये? एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्माने कितवे स्थान पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. रोहित शर्माने सर्वाधिक शतकांमध्ये तिसरे स्थान पटकावलेलं आहे आणि सर्वाधिक षटकांमध्ये दुसरे स्थान आणि शतकांमध्ये तिसरे स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. शाहिद आफ्रिदी हा अव्वल क्रमांकावर म्हणजेच पहिल्या क्रमांकावर आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिर्से हिने कोणते पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. कोणी? तेजस शिर्से यांनी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस शिर्सेने किती मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 100 मीटरमध्ये त्याने तेजस शिर्से याने सुवर्णपदक पटकावलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. हिमाचल प्रदेशमध्ये उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांटचं स्थापना करण्यात येत आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. बिमस्टेक युथ समिट 2025 ही कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. गुजरात राज्यामध्ये 2025ची बिमस्टेक युथ समितीची
समिटचं आयोजन करण्यात आलं आहे. कुठे? गुजरात या राज्यामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. एशियन विंटर गेम्स 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. चीन या देशामध्ये एशियन विंटर गेम्स म्हणजे हिवाळी गेम्सचं 2025चं आयोजन चीन या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. कधीचं? 2025चं. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. पाकिस्तानच्या फुटबॉल संघाला फिफाने निलंबित केलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. एस-ए-20 लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे? कोणता? एस-ए लीग. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. एम-आय केपटाऊन या संघाने एस-ए-20 लीगचे विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि समोरचा प्रश्न आहे 20 नंबरचा. एस-ए-20 लीगचे विजेतेपद एम-आय केपटाऊन या संघाने पटकावलेलं असून त्याचा कर्णधार हा कोण होता? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. राशिद खान ह्या एम-आय केपटाऊन या संघाचा कर्णधार होता, जे की एस-ए-T20 लीगचे त्यांनी विजेतेपद पटकावलेलं आहे. तर मित्रांनो, हे होते काय 11 फेब्रुवारी 2025चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना पण शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तर नक्कीच लाईकसुद्धा करू शकतात.